पुढची बातमी. पॉट टॅक्सी टर्मिनलसाठी आता कुर्ला पश्चिमेतील जागा ही जाणार आहे. कुर्ल्यातील मुंबई पोलीस वसाहतीची जमीन घेतली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे आणि 4 इमारतीतील 58 कुटुंबांना आता नागपाडा आणि माहीममध्ये घरं देण्यात येणार आहे. काही जणांची मात्र कुर्ल्यातच घर द्यावं अशी मागणी समोर येते आहे. मोफत नको, पैसे देतो, पण कुर्ल्यात घर द्या अशी मागणी पोलिसाच्या पत्नीने केली आहे. आजच्या घडीला 1940 पासून इथं राहणाऱ्या कुटुंबांना केवळ या प्रकल्पामुळे बेघर होण्याची वेळ आली आहे आणि घरं लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुटुंबांच्या पायाखालची जमीन आता सरकली असल्याचं कळतंय. कुर्ला स्थानकापासून वांद्रे स्थानकापर्यंत पॉट टॅक्सी धावणार आहे आणि या प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा करण्यात आलं. मात्र कुर्लाच्या ज्या परिसरातून म्हणजे अर्थात पोलीस वसाहतीमध्ये ज्या ठिकाणी टर्मिनल तयार केलं जाणार आहे, जिथून पॉट टॅक्सी धावणार आहे, तिथेच काही अडचणी पाहायला मिळतात. माझ्या मागे तुम्ही पाहतायत ती पोलीस वसाहत आहे आणि याच पोलीस वसाहतीतल्या कुटुंबांचा प्रश्न आहे, आक्षेप आहे, ते म्हणजे हक्काचं घर त्यांना सोडून जावं लागणार आहे. पिढ्यानपिढ्या इथेच ते राहिलेत. मात्र सध्या या सगळ्या गोष्टीत पॉट टॅक्सीच्या या प्रकल्पामुळे त्यांना आता हे घर खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत आणि अवघे काही दिवस त्यांना या साठी देण्यात आले होते. मात्र आपण हा संपूर्ण परिसर पाहतोय. साधारणतः 4 इमारती आहेत या परिसरामध्ये, 2 समोरासमोर आहेत आणि एकंदरीत 110 खोल्या आहेत, त्यातल्या 94 खोल्या आहेत आणि आता सध्याच्या परिस्थितीत कुटुंब राहत आहेत. 54 ते 60 कुटुंबीय इथे सध्या वास्तव्यासाठी आहेत. आता या सगळ्या संदर्भात नेमक्या कशा पद्धतीच्या अडचणी आहेत, नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे, हेच जाणून घेण्यासाठी आपण थेट या प्रकल्पाच्याच ठिकाणी आलेलो आहोत, ज्या ठिकाणी हा प्रकल्प तयार होणार आहे, ती म्हणजे कुर्ला वसाहत. आणि माझ्यासोबत या सगळ्या महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपण थेट यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, काय त्यांना अडचणी आहे, त्यांचं गाऱ्हाणं काय. आपण ते खरं तर ऐकून घेणार आहोत. कारण की खरं तर अनेक पिढ्यानपिढ्या तुम्ही इथे राहिलेल्या आहात. आता या इमारती जमीनदोस्त केल्या जातील. इथून पॉट टॅक्सीचा प्रकल्प जातोय. काय नोटीस आली होती, काय म्हणणं आहे तुमचं, काय म्हणणं आहे? हा MMRDA प्रोजेक्ट इथून गेला, आम्हाला कसली पूर्वकल्पना नव्हती. 2-3दा माणसं फायली डायऱ्या घेऊन दुपारचे फिरताना पाहून आमच्या इथले एक वयस्करांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून आम्हाला कळलं की इथून पॉट टॅक्सीचा प्रकल्प जातोय. मग आम्ही विचार केला की मग दुसऱ्या व्हिजिटला त्यांचे इंजिनियर आले, त्यांचं नाव काही जोंधळेकर असं काहीतरी होतं. मग त्यांच्याशी बोललो आम्ही. बोलल्यावरती मी त्यांना म्हटलं असं कसं, कोणती पूर्वकल्पना नाही, काही माहिती नाही. मग आम्ही जरा जास्तच त्यांना असं केलं. तर मग म्हटलं या इमारतींचं काय, इथे एवढी कुटुंब आहे. तर त्यांनी हे आहे असं सांगितलं, म्हणजे पुनर्विकासात आहे. आता इथं राहणाऱ्यांचा हा प्रश्न आहे की आम्ही 2-2 पिढ्या राहिलेलो आहोत. 1975 पासून माझे मालक इथं आहेत. आता रिटायर्ड होतील. माझे सासरे होते आधी. आता आपण पाहिलं असेल माध्यमांद्वारे बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. अनेक म्हणजे मंत्री साहेब योगेश कदम बोलले होते अधिवेशनामध्ये की एखाद्या ठिकाणी 40 ते 30 वर्ष राहिल्यानंतर ती जागा सोडताना ज्या काही वेदना होतात, हे आम्हा पोलीसवाल्यांनाच विचारा तुम्ही. आमचं इथले नातं काय आहे आणि आम्ही अनेक प्रयत्न, आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या पोलीस पत्नींनी अनेक प्रयत्न केलेत आतापर्यंत की आम्हाला जे काय म्हणायचंय ते गृह खात्यापर्यंत किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आम्ही अनेक प्रयत्न केलेत. दिवस रात्र एकेका दिवशी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते 3-3 ठिकाणी नाचलेले आहेत. त्या वेशामध्ये आमच्या या पोलीस पत्नी त्यांच्या बरोबर गेलेल्या आहेत. एकच मागणं आहे, असं खदेडून काढू नका, काहीतरी विचार करा. भावना आहेत, माणसं सरकारी खात्यात राबलेली आहेत. पोलीस, जिथे तुम्ही, पोलीस हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. एकीकडे म्हणताना ही जी स्थापत्य वागणूक आहे, सरकारने या बाबतीत विचार करावा. आम्हाला असं घरं खाली करायला लावू नये. आमचा प्रोजेक्टला विरोध नाहीये. प्रोजेक्ट जातोय, जाऊ दे, पण आमचा विचार करावा. आम्ही अनेक प्रकारे सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत जवळजवळ 1.5-1.5 महिना झाला ही नाचानाच चाललीय. मग आता त्यांच्या कानापर्यंत कितपत पोहोचले हे त्यांच्याकडूनच कळेल ना आपल्याला, बरोबर ना? मग त्यांनी त्याची काहीतरी, आज माणसं पानावर बसताना मिटिंगला चला किंवा असं बरेच नाचतायत, सगळेच नाचतायत. आम्हाला आमच्या घराचं काय, प्रकल्पाला विरोध नाही, आमच्या घराचं काय. तुम्ही किती वर्षापासून इथे राहतायत, काय परिस्थिती सध्या, तुमची काय मागणी आहे सध्या? माझे सासरे 1973 साली या वसाहतीत राहायला आले
आणि त्यानंतर माझा नवरा आणि माझा मुलगा या पोलीस खात्यामध्ये आत्ताही कार्यरत आहेत. आणि माझं असंच म्हणणं आहे की पोलीस खातं जसं नेत्यांपासून जनतेपर्यंत जसं त्यांना प्रोटेक्शन देतं, सुरक्षिततेसाठी धडपडतं, तशाच प्रमाणे आम्हाला पण पोलिसांच्या बायकांना किंवा फॅमिलीला सगळ्यांना तुम्ही सुरक्षित ठेवण्यासाठी चांगली आमची सोय करा. पण आमचं असं म्हणणं आहे की पोलिसांना तुम्ही सगळं कचऱ्यातच जमा करून टाकलं आहे. त्यांचा विचार थोडा सुद्धा तुम्ही करत नाहीये. आमच्या मुलांची सीईटीच्या एक्झाम चालू आहेत, जीईची एक्झाम चालू आहेत, नीटच्या एक्झाम चालू आहेत. त्यांची परीक्षेच्या ह्याच्यामध्ये अभ्यास करतील का हे टेन्शन घेऊन बसतील ते. तर आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस मतदान येतं तेव्हा प्रत्येक नेता हा हात जोडून आमच्या समोर असतो. मग तुम्ही आता आम्हाला तुमची गरज आहे. आम्हाला फक्त बघायचं आहे की तुम्ही आम्हाला किती मदत करताय, आमची किती सुरक्षितता करताय. आणि आम्हाला ना इथेच याच ठिकाणी आम्हाला ना चांगल्या टॉवरमध्ये रूम द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. कारण आम्हाला इथून जायचं नाहीये. कारण की ना आम्ही इथे बरेच वर्ष काढलेले सुखदुःखाचे क्षण एकत्र घालवलेले आहेत. त्यामुळे आमची एवढी एकच मागणी आहे की आम्हाला सगळ्यांना इथेच राहू द्या आणि इथेच आमची सगळी चांगली सुरक्षित सोय करा. आणि आम्ही नेत्यांचं काही ऐकणार नाही. त्यांनी आम्हाला बळजबरीने जरी बाहेर काढायचा प्रयत्न केला तर आम्ही निघणार नाही. आम्ही एकजुटीने एकत्र उभं राहू आणि हीच आमची अपेक्षा आहे. बळजबरीने काढलं तरी निघणार नाही. आजी आहेत आपल्यावर. आजी, कधीपासून राहता इथे? इथं आता आमची तिसरी पिढी नातू धरून. तिसरी पिढी. हा. काय म्हणजे तुम्ही तर बऱ्याच गोष्टी पाहिल्या या पोलीस वसाहतीमध्ये. आज घर सोडायची वेळ येते. मग काय करणार आता, हे रडायला लावलंय त्यांनी आम्हाला. हा, काय करणार आहे आम्ही? 53 वर्ष झाले आम्ही एवढे वर्ष झाले, कसे काढले कसे नाही, म्हणजे आम्हाला 2-2.5 महिन्यातच एवढं दुःख दाखवलं. हे आम्हाला पटलेलं नाहीये. आमची जशी सोय इथं आहे ना तशी सोय करून द्यावा. इथं दवाखाना जवळ, आम्हाला कुठं कोणते सगळे मार्ग जवळ आहे. हा, मग आम्ही कुठे जायचं आता? हा? ते आम्हाला पटणार नाही. आम्ही इथून हलणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे काही निवेदन? चालू आहे, करतात प्रयत्न आता सगळे माणसं आमचे. पुढारीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं? मुख्यमंत्र्यांना काय हेच सांगायचंय आमचं, हाय तेच सांगतो. हा? मग? एवढं जसं दुःख आमचे काढून टाकावं त्यांनी सगळे आणि आम्हाला इथं पुरावा द्यावा. डोळे पाणावलेत तुमचे. मग झाले किती वर्ष इथं, किती आनंदाने राहिलो आम्ही आणि आता रडायला लावलं आम्हाला. म्हणजे गव्हर्नमेंटच्या खात्यातच आहे ना का झाडू मारायला कुठे? या खरं तर भावना आहेत या आजीच्या. म्हणजे हीच गोष्ट आहे की एवढी वर्ष इथे राहिलेत, त्यांचे कुटुंबीय म्हणजे अर्थात त्यांचा मुलगा असेल, त्यांचे मिस्टर असतील, यांनी पोलीस खात्यात आपली भूमिका तत्परतेने बजावली. मात्र ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस पोलीस बांधव म्हणून ते नेहमीच उभे राहिले. मात्र आज आजींच्या डोळ्यात हे अश्रू आहे. कारण की एवढ्या वर्षाचं राहतं घर हे सोडावं लागतंय, या प्रकल्पासाठी जावं लागतंय. मागणी एवढीच आहे की आहे तिथेच घर द्यावं. कारण की या कुर्ल्याशी आणि या परिसराशी एक नातं जोडलं गेलंय आणि तेच नातं आहे आणि तोच भावनिक क्षण आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात ते अश्रू आहेत. काय अडचणी निर्माण होणार आहेत ही जागा सोडल्यानंतर? मी सगळ्या पोलीस पत्नीकडून एक निवेदन करते. म्हणजे 12 दिवस झाले आम्ही कोणी झोपलोही नाहीये. जेव्हा अचानक आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नाही. आमच्याकडे एज्युकेशन प्रॉब्लेम आहे, हेल्थ प्रॉब्लेम आहेत. जशी आम्हाला नोटीस मिळाली तशी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची रात्री आम्ही भेट घेतली. झाली नाही, दुसऱ्या दिवशी बोलवलं. आम्ही जे मंत्र्यांचे सचिव होते श्रीकर परदेशी त्यांची भेट घेतली. वर्षा गायकवाड असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळ्यांच्या भेटी घेतल्या. पण कुठूनही अजून आम्हाला म्हणजे कुर्ला सोडून जाणं आम्ही फायनान्शियली तयार नाही आहोत. का तर कुर्ला हा स्वस्त एरिया आहे आणि इथून सोडून आणि आम्ही ह्या क्वार्टर्सला आम्हाला सांगितलं जातं की रिटायर होसपर्यंत तुम्हाला इथं राहायचंय. आम्ही आमच्या पोलीस पत्नी म्हणून आमच्या स्वखर्चातून एक रुपया म्हणून आम्ही घर बनवतो आणि हे घर बनवून मोडून आम्ही अचानक कुठेही जाऊ शकत नाही. आमचा हितच पुनर्विकास व्हावा. प्रकल्पाला तर विरोध नाहीये, पण सरकारपर्यंत आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी असतील तर आमची ती ही मागणी मान्य करतील आणि आमची इथं जे काही 50-60 कुटुंब आहेत त्यांचा पुनर्विकास ह्याच इथेच कुर्ल्यातच, आम्ही कुर्ला सोडून जाणार नाही. त्यांनी किती जरी आम्हाला हाकलण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही जाणार नाही. आमचं पुनर्वसन केलंच पाहिजे ना, मग नंतर प्रकल्प आणा. आमचा प्रकल्पाला विरोध करतोय का? आमची मुलं असतील इथे, एज्युकेशन प्रॉब्लेम्स आहे, कोणाचे हेल्थ आहे, कोणी प्रेग्नेंट आहेत, कोणी काय आहे, कसे जाणार इथून? अचानक कुठे जाणार?
आणि सरकारने अचानक आम्हाला आमच्याच खात्याने 10-12 दिवसापूर्वी आम्हाला नोटीस लावली आहे. आम्ही 12 दिवस झालं कुणीही इथं झोपत नाही. आम्ही रात्र दिवस फक्त पळतोय आम्ही. म्हणजे आम्ही जर सरकारी खात्याचे तुमचे गुलाम असताल तर तुम्ही म्हणजे एवढ्या गुलामगिरीत आम्हाला तर राहू देऊ नका. आम्हालाही फॅमिली आहे, मुलं आहेत. पोलीस खातं जर असलं तरी पोलिसाच्या पण खाकी वर्दीमध्ये त्याला पण मन आहे, त्याला पण भावना आहे, त्याला पण दुःख होत आहे. आज माणसं रात्री रात्री न झोपता त्यांना ड्युटी तर बजवायची आहे. कुठल्या ऑफिसरनी येऊन सांगितलं का त्यांना का तुम्हाला टेन्शन आहे, रूम खाली करायच्या, तुम्ही बाबा 8 दिवस राहा घरी म्हणून? नाही कोणी सांगत आहे. फक्त हिथून कसं आम्हाला हाकलणचं. तुम्ही बाहेरून जे झोपडपट्टीला येतात त्यांना तुम्ही SRA मध्ये फुक्कट घरं देता. आम्ही सरकारी कॉस्टवर मागतो, आम्ही फुक्कट मागत नाही आहोत. जसं तुम्ही BDD नायगावला तुम्ही केलं, वरळीला, तसंच आम्ही मागत आहोत. आम्हाला फुकटही देऊ नका. आणि आता आम्ही काय फुकट राहतो का? आमच्याकडनं भाडंच आकारलं जातं. कधीही आम्हाला कुठला अधिकारी येतो का विचारायला तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे का, तुमच्या फॅमिलीमध्ये काय आहे, तुम्हाला क्वार्टर्सचा काय प्रॉब्लेम, सगळं आम्ही आमच्या घराला घर बनवलं, घर पण दिलं. आणि हे सरकार जर आमचं घर मोडू पाहत असेल तर आम्ही पोलीस पत्नी म्हणून विरोध करणार. आमचा इथे कोणाचा जीव गेला तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही आहोत. 1940 पासूनच्या या इमारती आहेत आणि आज बरीच वर्ष झालेली आहेत. जसं यांनी म्हटलं की पोलीस पत्नी म्हणून विरोध आहेच. तुम्ही किती वर्षापासून इथे राहतायत आणि काय? मी इथं राहायला आले 1972ला. 72 पासून आम्ही इथेच राहतो. माझे मिस्टर गेलेत. माझ्या आता मुलाची सर्व्हिस भरत आली. आता आमचा एक मुलगा अपंग आहे, त्याच्यामुळे आमचं हॉस्पिटल आमचं सगळं इथं असतं. तर आम्हाला इथनं जाताना खूप दुःख होतंय. त्याचा विचार गव्हर्नमेंटने करावा आणि आम्हाला इथंच राहण्याची व्यवस्था करावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. हा सगळा भावनिक क्षण आहे, कारण की जसं मी म्हटलं की एवढ्या वर्षापासून एका ठिकाणी राहिल्यानंतर आज ती जागा सोडण्याची वेळ या सगळ्यांवर आलेली आहे. आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की राहत्या ठिकाणी घर द्यावं, प्रकल्पाला विरोध नाहीये, पुनर्वसन आमचं करा, त्यानंतर प्रकल्प करा, अशी सगळी मागणी आहे. आता या सगळ्याच हाऊसिंग सोसायटीचे जे सचिव आहेत गाडगे जिथे माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून अधिक तपशीलमध्ये हा सगळा विषय समजून घेऊया. कारण की खरं तर महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा पॉट टॅक्सीचा, जो याच कुर्ला वसाहतीपासून ते वांद्रे स्थानकापर्यंत होणार. 2 फेजमध्ये होतोय. पहिला टप्पा लवकरात लवकर करायचा, 20 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय. त्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला नोटीस देण्यात आली. नोटीसचा शेवटचा दिवस कधीचा आहे आणि सरकार दरबारी काय तुमचं म्हणणं आहे? दिनांक 7/4/2026 रोजी आम्हाला नोटीस दिली सुद्धा नाही, आमच्या इथे इमारतीला चिटकवण्यात आली. आणि त्यात आम्हाला स्पष्टपणे उल्लेखित केलंय की 8 दिवसाच्या आत तुम्ही तुमच्या पसंतीची घरं तुम्ही निवडावीत. ही घरं कोणती आहेत तर भायखळा, नागपाडा, माहीम. आमच्या काही लोकांनी तिथे जाऊन बघितलं सुद्धा. ज्या इमारती जर्जर झालेल्या आहेत, जिथे कोणी राहू शकत नाही, जिथे पुनर्विकासाच्या नावाखाली त्या इमारती रिकामी केलेल्या आहेत, त्या इमारतीत आता आम्हाला पाठवायचं षडयंत्र चालू आहे. आमची मागणी हीच आहे, दादर, वरळी आणि BDD चाळीचा जो पुनर्विकास झाला तिथल्या लोकांना शासनानेच पुनर्विकास केला म्हाडाच्या माध्यमातून आणि त्यांना स्वमालकीची घरं दिली. त्याच पद्धतीने अख्ख्या मुंबई पोलीस वसाहतीत एकमेव पोलीस वसाहत अशी जी प्रकल्पात चालली आहे. या अगोदर कोणती पोलीस वसाहत गेलेली नाहीये आणि यापुढे जाईल याची शक्यता नाहीये. पण इथून सुरुवात होतीये. तर इथली जी लोक आहेत, जी 60 कुटुंब आहेत, जी झगडत आहेत, त्यांना शासनाला द्यायला काही अवघड नाहीये. शासन फक्त सांगतं की बाबा आम्ही देऊ, एका बाजूला देऊ म्हणतंय आणि एका बाजूला नोटीस लावतंय, नोटीस चिटकावतंय की तुम्ही तुमच्या पसंतीची घ्या आणि 8 दिवसात घ्या. आता आमची लहान मुलं आहेत जी शिक्षण घेतात, आजूबाजूच्या परिसरात शिक्षण घेतात. काही लोकांनी ज्यांची 9वी 10वीची मुलं आहेत त्यांनी कॉम्बोमध्ये 2-2 लाख रुपये फी भरलेली आहे की पुढील शिक्षणाची. 8 दिवसात कसं काय आम्ही निघून जाणार किंवा कसं हे करणार? आम्ही वारंवार भेटायचा प्रयत्न करतोय, कार्यालयात जातोय, तर आम्हाला कोणी साधी भेट देत नाही, आमची तसदीक घेत नाहीये. मंत्र्यांना आम्ही भेटलो, मंत्र्यांनी आम्हाला आमच्या याच्यावर सकारात्मक, उपमुख्यमंत्री आणि जे MMRDचे अध्यक्ष आहेत एकनाथजी शिंदे, त्यांनी आम्ही सकारात्मक आम्हाला सांगितलं की बाबा MMRDच्या माध्यमातून तुमचा पुनर्विकास करू. पण MMRDचं कोणी बोलायला तयार नाही की बाबा कशा पद्धतीने आम्हाला ती घरं देणार आहेत, याच प्रकल्पात देणार आहेत की दुसरीकडे आम्हाला शिफ्ट करणार आहेत. आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घेऊन हा प्रकल्प करावा, की तुम्ही
अंधारात ठेवून एका बाजूला म्हणायचं देतो म्हणून दुसऱ्या बाजूला हकलायचं हे चालणार नाही. कारण तुम्ही जर लोकशाही मानत असाल किंवा संवेदना जर असतील तुम्हाला पोलिसांच्या प्रती, तर तुम्ही लोकांना विश्वासात घ्या, त्यांना चर्चेत बोलवा आणि त्यांना सांगा, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये द्या ना तुम्ही, की बाबा आम्हाला आमची मागणी आहे की आम्ही मोफत मागत नाहीये, फुकट नकोय आम्हाला. दादर वरलीला ज्या पद्धतीने तुम्ही जी दिली माफक किमतीला कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये, ती कॉस्ट आम्ही द्यायला तयार आहोत. भले आम्ही कर्ज काढू किंवा काही करू, इकड तिकडून करू, पण ते सांगा ना आम्हाला किती पैसे भरायचे आहेत, किती टप्प्यात भरायचे आहेत, किती लोकांना मिळणार आहेत, तुम्ही कसे करणार आहात ते कुणीच सांगत नाहीये. तुम्ही फक्त नोटीस चिटकवताय आणि सांगता की बाबा आज 15 तारीख आहे, आज आमचा शेवटचा दिवस आहे नोटिसीचा, आम्हाला आता मुदतवाढ देत आहेत किंवा काय. पण आमचा हा पवित्र आहे की आम्ही कुणीच इथून निघून जाणार नाहीये. बळजबरी आम्हाला जरी केली तरी आम्ही इथून जायच्या मनस्थितीत नाही आहोत. कारण आम्हाला ज्या क्वार्टर्स दिलेल्या त्याला आम्ही घर बनवलंय, अक्षरशः कर्ज काढून आम्ही त्याला घराला, कारण पीडब्ल्यूडी नावावरच फक्त कागदोपत्री खर्च करते, कोणताही खर्च होत नाही. आम्ही स्वतः पैसे काढून स्वतःची हे करून घराला रंगकाम केलंय, लादी काम केलंय, लिकेज आहे तर तिथे याचं वॉटरप्रूफिंगचं काम केलंय. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच केलेल्या आहेत. अडचणी खूप आहेत, पण आम्ही बाबा आम्हाला रिटायरमेंट पर्यंत इथेच राहायचंय या हिशोबाने आम्ही ते केलेलं आहे. या उपर आम्ही उपमुख्यमंत्र्यांना 2दा भेटलो, 2दा त्यांचे रिमार्क घेतलेले आहेत. त्यानंतर प्रधान सचिव जे आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांनाही दिलेलं आहे. 10/4/2026 खासदार वर्षा गायकवाड यांनी आमच्यासाठी पत्र दिलंय मुख्यमंत्र्यांना आणि MMRD आयुक्तांना, CPंनाही पत्र दिलेलं आहे. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री जे आठवले साहेब आहेत त्यांनी आमच्या बाबत आमचा विचार व्हावा म्हणून पत्र दिलेलं आहे. आता आम्ही प्रयत्न करत आहोत, तुम्ही तुमच्या पुढारीच्या माध्यमातून शासन दरबारी आमचा हा प्रश्न, आमचा म्हणजे जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, हा पोचवावा आणि त्यातून काहीतरी फलित घडावं अशी अपेक्षा आहे. नक्कीच 500 चौरस फुटाचं घर मिळावं आणि हक्काचं मिळावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुद्धा इथे पदाधिकारी हे या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले होते. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणं. संदीपजी, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ही कुटुंबीय इथे राहत आहेत आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तुम्ही त्यांची भेट घ्यायला आलेला आहात. काय नेमकं बोलणं झालं? यांची धावपळ जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले चालू आहे. आमचे राजसाहेब सतत सांगत असतात की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सतत पोलिसांच्या मागे आहोत. तर आमचे सर्व म्हणजे कुर्ला कलिना विभागातले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे की जे इथे जे पोलीस जे राहतात, गेले 2 ते 3 पिढ्या झाले ते इथे राहतात आहे. यातली बहुतेक जण ह्या इथले शाळेत जातात आहेत, शाळेत जाऊन इथेच ते पुढे येऊन पोलीस खात्यामध्ये ते भरती झालेले आहेत. तर त्यांना तुम्ही उत्तर भारतीयांसाठी उत्तर भवन इथे बांधताय, तर इथल्या स्थानिक पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी, स्थानिकांसाठी, इथे स्थानिक जे राहतात ते राहतात, त्यांना तिथे तुम्ही त्यांची राहायची व्यवस्था का करू शकत नाही? त्यांना नायगाव, माहीम अशा ठिकाणी पाठवण्यासाठी, ज्या ठिकाणी ते राहतात त्यांच्या 2 पिढ्या झाल्या, त्यांची काहीतरी ते भावना निर्माण झालेली आहे. त्यांना जवळपास मार्केट आहे, शाळा आहे, त्यांची मुलं जवळजवळ सर्व मुलं शाळेत जातात आहे, तर त्यांना इथेच काहीतरी व्यवस्था करून द्यावी. आता आज आमची यांची भेट झालेली आहे, तर लवकरात लवकर राजसाहेबांकडे यांच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत यांना घेऊन राजसाहेबांकडे ह्या मागण्या यांच्या आम्ही घेऊन बसणार आहोत. नक्कीच राज ठाकरे यांच्या दरबारी सुद्धा हा विषय मांडला जाणार आहे. आणि जसं मी म्हटलं की हे सगळे जे काही कुटुंबीय आहेत ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहे, तसा इशाराही आहे. मात्र भूमिपूजन झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने हा प्रकल्प कधी सुरुवात होतोय आणि यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत का हे सगळंच पाहणं महत्वाचं असेल. मात्र सध्या ही सगळीच कुटुंबीय तणावाखाली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अश्रू अनावर झालेत कारण की भावना जोडल्या गेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी इथे आहेत. त्यामुळे आता सरकार दरबारी गाऱ्हाणं आहे, मागणं आहे. सरकार या सगळ्या मागण्या ऐकून घेऊन ते पूर्ण करतंय का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समित, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.